नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेंगळुरूतून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या इंजिनाला आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. कोणीही जखमी झालेले नाही अशी माहिती एअर इंडिया एक्सप्रेसने दिली. कर्मचाऱ्यांनी हवाई वाहतूक नियंत्रणाला माहिती दिल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. शहर परिसरात रविवारी पुन्हा वळी पावसाने हजेरी लावल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मागील काही दिवसांपासून वळी पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे पाणी टंचाई काही अंशी दूर होण्यास मदत होत आहे. शिवाय या वळी पावसाने बळीराजा देखील सुकावला आहे. किरकोळ बाजारात आंब्याची आवक वाढली आहे, त्यामुळे बाजारपेठ आंब्याने भरली आहे. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस बरोबर तोतापुरी, मानुखूर, केशर, स्थानिक आंबाही मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. अवकेत वाढ झाल्याने दरात घट झाली आहे, त्यामुळे आंबाप्रेमींकडून मागणी वाढू लागली आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीतून सीमा भागातील 865 खेड्यातील नागरिकांना विविध रोगावर उपचार करून घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून अळवणगली शहापूर येथील सुनील कुरणकर यांना हृदयरोगावरील उपचारासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 1 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीबाबत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, राजाराम मजुकर, आनंद आपटेकर यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या वळी पावसाने ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला आहे. समाधानकारक पावसाने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे, त्यामुळे मशागतीच्या कामाला जोर येऊ लागला आहे. मे अखेरीस धुळवा पेरणीला प्रारंभ होतो, त्यामुळे शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सांब्रा येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त रविवारी ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने महिलांनी ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. विशेषतः रविवारी देखील भाविकांनी गर्दी केल्याने वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. या यात्रेमुळे गावात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. मागील वर्षभरापासून नवीन रेशन कार्डच्या कामाला स्थगिती मिळाली आहे, त्यामुळे अनेक दारिद्र्य रेषेखाली गोरगरिबांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच सद्यस्थितीत लोकसभेच्या आचारसंहितेमुळे हे काम सुरू होण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आचारसंहिता संपण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दुरुस्तीच्या कारणास्तव सोमवार दिनांक 20 रोजी विविध भागातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत औद्योगिक वसाहत, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, सुभाषनगर यासह ग्रामीण भागातील झाड शापूर, देसूर, नावगे, वागवडे, जानेवडी, कर्ले, किनिये, अलदगा, आंबेवडी यासह खानापूर तालुक्यातील काही परिसरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने दिली. गोहत्याबंदी, धार्मिक धर्मांतराला आळा घालणे, मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे आणि सामाजिक दृष्ट्या सामना करण्यासाठी कार्यांचा विस्तार करणे यासारखे मुद्दे घेऊन विश्व हिंदू परिषद भारत अमृतकालमध्ये पुढे जात आहे, असे विश्व हिंदू परिषदचे राष्ट्रीय संघटक मिलिंद पराडे यांनी सांगितले. रविवारी कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कंटेनर कार अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गव्हाण फाट्यानजीक रविवारी दुपारी 2च्या सुमारास घडली. या अपघातात अरबाज वय 20 राहणार हरियाणा हा कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे, तर कारमधील सर्वजण सुदैवाने बचावले आहेत. दरम्यान गव्हाण फाट्यानजीक आल्यानंतर कंटेनर चालक अरबाज यांचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. यात कंटेनर चालक अरबाज हा गंभीर जखमी झाला आहे. निप्पाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हुबळी येथे अंजली अंबिगेर खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी विविध संघटनांनी केली. शनिवारी अत्नी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकारचा निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन अत्नी तहसीलदारांना देण्यात आले. महिलांची छेड काढणाऱ्यांना विना जामीन अटक करावी, तरच अशा प्रकारांना
आळा बसण्यास मदत होईल याची गांभीर्याने दखल सरकारने घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। किरूरवाडी येथे उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या 4 वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली। शिवानी भुजेंद्र तुळशीगिरी, वय 4 वर्ष असे मृत बालिकेचे नाव आहे। चिंचली तालुका रायबाग येथील शिवानी गेल्या 15-20 दिवसापूर्वी उन्हाळी सुट्टीसाठी किरूरवाडी येथे आली होती। शुक्रवारी सायंकाळी अंगणात खेळत असताना सर्पदंशाने ती अस्वस्थ झाली। प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तिला बेळगावला नेण्यात येत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर नेमण्यात आलेली विविध खात्याची स्थिर पथके लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर हटविण्यात आली। मात्र निवडणूक काळात बॅरिकेड्स लावून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे। अद्यापही बंद असलेल्या आरटीओ चेकपोस्ट नाक्यामधून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत। वाहनांसाठी महामार्ग सुरू कधी होणार असा सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे। सिव्हिल हॉस्पिटल आवारात भुरट्या चोऱ्यांचा वावर वाढला आहे। रविवारी सकाळी चोरट्यांनी मोटारसायकलला लावलेली हेल्मेट लंपास केली आहे। मोटारसायकल चालक पार्किंगमध्ये गाडी लावून गेल्यानंतर काही क्षणातच गाडीवरील हेल्मेट गायब झाले। या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसून देखील हेल्मेटची चोरी झाली आहे। पोलिसांनी गस्त वळून चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। युनियन बँक ऑफ इंडिया बेळगाव तर्फे शनिवारी मराठा मंदिर कार्यालयात रिटेल लोन एक्सोचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य रिटेल लोन एक्सोचे उद्घाटन आरती रोनियार यांच्या हस्ते झाले। यावेळी युनियन बँक ऑफ इंडिया लोकांचे आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, घर, कार, मोबाईल अशी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी रिटेल लोन एक्सोचे मदत करीत आहे असे सांगण्यात आले। यावेळी बँक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।